वेलकम टू अवर चॅनल। आज इथे बघा मी मस्त दुधी किसून घेतलेलं आहे आणि छान त्याला दाबून दाबून पिळून त्यातलं भरपूर सारं पाणी काढून घेतलेलं आहे, कारण दुधीमध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचा अंश असतो आणि आपण ते पाणी काढून घेतल्यावरच आपल्याला हलवा करताना जास्त वेळ गॅसवर परतत बसण्याची गरज नाही आहे। तर हो, मी आज इथे मस्त असा दुधीचा पौष्टिक हलवा बनवणार आहे, जो की माझ्या मिस्टरांना खूप जास्त प्रमाणात आवडतो। ते नेहमी दुधी आणलं की मला दुधीचा हलवा बनवायलाच लावतात। तर अशा पद्धतीने आज त्यांच्या आवडीचा मी दुधीचा हलवा बनवणार आहे। तर इथे आपल्याला चांगल्या पद्धतीने हा दुधी व्यवस्थित आधी बिना तूप टाकता परतवून घ्यायचा आहे। जवळजवळ 10 ते 15 मिनटं याला छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला जेवढं याला म्हणजे कमी याच्यातलं मॉइश्चर करता येईल, त्यातलं पाणी जेवढं प्रमाणात आटेल तितक्या प्रमाणात आपल्याला याला चांगल्या पद्धतीने परतवून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण गाजराचा हलवा करतो त्याच पद्धतीने दुधीचा देखील हलवा केला जातो। तर इथे मी चांगल्या पद्धतीने हा दुधी परतवून घेतलेला आहे। तर इथे तुम्ही बघू शकता की पहिल्यापेक्षा थोडंसं दुधी कमी झालेला दिसतोय, म्हणजे त्यातलं मॉइश्चर कमी झालेलं आहे। तर अशाच पद्धतीने आपण याला सतत या चमच्याच्या गुलथण्याच्या साह्याने सतत याला परतून काढायचं आहे, चांगलं बिना तूप टाकताच आधी। आणि इथे बघा मी व्यवस्थित हे परतून परतून जवळजवळ 10 ते 15 मिनटं झालेली आहेत आणि बऱ्यापैकी याच्यातलं पाणी जे आहे ते निघून गेलेलं आहे। तर इथे बघा मी आता 1 चमचा साजूक तूप टाकून घेणार आहे आणि हे तूप आपण टाकल्यानंतर परत एकदा ह्या तुपामध्ये चांगल्या पद्धतीने याला परतायचं आहे। आणि माझ्या पद्धतीने जर तुम्हाला हा दुधीचा हलवा करायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी ज्या ज्या स्टेप फॉलो केल्या त्या पद्धतीने तुम्ही करून बघा। नक्कीच तुम्ही एकदा केल्यावर पुन्हा पुन्हा हा दुधीचा हलवा करून खाताल, ही मला गॅरंटी आहे। तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर देखील करा। तर अशा पद्धतीने बघा तूप टाकल्यावर देखील मी 5 ते 10 मिनटं हा दुधीचा जो किसलेला किस आहे तो व्यवस्थित चांगला परतवून घेतलेला आहे। तूप टाकल्यावर पण जितकं तुम्ही छान याला परतून घेताल कढईमध्ये, तितकी याची चव खूप सुंदर आणि अप्रतिम अशी लागते। तर इथे बघा व्यवस्थित हे परतून झाल्यानंतर इथे मी आता 2-4 काजू आणि 2-4 बदाम असे इथे सुकामेवा थोडासा कुटून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये आणि तो इथे मी टाकून घेणार आहे। तुम्हाला अजून दुसरे कोणते सुकामेवा ॲड करायचा असेल तर तुम्ही इथे करू शकतात। त्याचबरोबर इथे मी आता दूध दुसऱ्या साईडला मी गरम करायला ठेवलं होतं ते इथे मी टाकून घेणार आहे। तर दूध आपल्याला याच्यासाठी टाकायचं आहे की त्यामध्ये आपला दुधी छान शिजवून घ्यायचा आहे आणि इथे मस्त दुधामध्ये हा दुधी शिजला ना की याची चव एकदम भारी लागते। तर आपण ज्या पद्धतीने गाजराचा हलवा करतो त्याच पद्धतीने इथे आपण गाजराच्या हलव्यात जसं दूध टाकतो तसंच इथे टाकायचं आहे। इथे मी दूध टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे बघा मी थोड्या दुधामध्ये 2 ते 4 चमचे मिल्क पावडर मिक्स करून घेतलेली आहे। तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तर काही हरकत नाही, नुसत्या दुधात जरी शिजवून तुम्ही हा दुधीचा हलवा केला तरीसुद्धा खूप छान लागतो। आणि जर तुमच्याकडे असेल मिल्क पावडर तर नक्की ॲड करा। मिल्क पावडर ॲड केल्यावर देखील याची टेस्ट खूप छान लागते। आणि जर तुम्हाला जर खवा अवेलेबल होत असेल तर तुम्ही खवा देखील इथे ॲड करू शकतात, त्याने देखील दुधीचा हलवा खूप सुंदर लागतो चवीला। तर हे दूध आता आपल्याला छान पद्धतीने आटवून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये दुधी असा छान शिजेल आणि सॉफ्ट होईल। तर जोपर्यंत दूध आपलं आटत नाही तोपर्यंत याला सारखं असं आपल्याला हाय फ्लेमवर चांगलं थोड्या थोड्या वेळाने परतून घ्यायचं आहे, खालीवर करून व्यवस्थित याला परतत राहायचं आहे। अशाच पद्धतीने करून करून यातलं दूध देखील आपल्याला आटवून घ्यायचं आहे, म्हणजे मस्त असा हा पौष्टिक दुधीचा हलवा तयार होतो। दुधी जो आहे तो आपल्या हार्टसाठी खूप चांगला आहे, त्यामुळे याची भाजी करून खा, तुम्ही याची थालीपीठ करून खाऊ शकता। त्यानंतर असे वेगवेगळे पदार्थ, दुधीची वडी देखील खूप छान होते, ती देखील तुम्ही करून बघितली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा। आणि जे जे व्हिडिओ बघतायत त्यांच्या कोणाच्या घरी अशा पद्धतीने दुधीचा हलवा केला जातो ते देखील तुम्ही माझ्याशी शेअर करू शकतात। तर इथे बघा पूर्णपणे दूध आपलं आटल्यानंतर इथे मी साखर ॲड करून घेतलेली आहे। साखर मी खूप कमी प्रमाणात ॲड केलेली आहे, कारण जास्त प्रमाणात गोड आमच्याकडे कोणालाही आवडत नाही, त्यामुळे इथे एकदम कमी प्रमाणात मी साखर ॲड केलेली आहे। तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण वाढवू शकतात। त्याचबरोबर इथे मी विलायचीची पूड देखील 1 चमचा इथे ॲड केलेली आहे, त्याने देखील छान आपल्या दुधीला फ्लेवर येईल। आणि तुम्हाला जर थोडासा हिरव्या रंगाचा फूड कलर ॲड करायचा असेल तर तो देखील तुम्ही इथे करू शकतात, पण मी इथे फूड कलर कुठलाही ॲड केलेला नाही आहे।
फूड कलर ॲड केल्यावर देखील हा खूप सुंदर दिसतो. तर इथे बघा या स्टेजला आपला हा दुधीचा हलवा तयार झालेला आहे. तर इथे एकदा परत छान मी 2 मिनिटासाठी परतवून घेतलेला आहे आणि नंतर ह्या डिशमध्ये सर्व करून घेतलेला आहे. तर यावरती छान मनुके टाकलेले आहेत मी सजावटीसाठी. तर अशा पद्धतीने बघा कलर किती सुंदर आलेला आहे. न फूड कलर वापरता देखील हा दुधीचा हलवा अतिशय सुंदर दिसत आहे आणि असा गरमागरम तुम्ही खाऊ शकतात. माझ्या मिस्टरांना या दुधीच्या हलव्यामध्ये मस्त साईचं दूध टाकून खायला आवडतं. तुम्ही देखील करून बघा. थँक्यू, धन्यवाद.